Good morning. This is from IV Care Heart Care Center, Manjरी. Myself, Dr. J.B. माने. आज आपल्याला इथं काही लोकांच्या शंका असे येतात की हार्टचे पेशंट जिम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. जिमला गेल्यानंतर एक्सरसाइज करतेवेळी प्रॉब्लेम हार्टचा होऊ शकतो का. अशा संशयामुळं आपण बऱ्याचपैकी जिमला येतेवेळी घाबरतो किंवा जिमची एक्सरसाइज करायला अवॉइड करतो. परंतु असं काही नाही आहे. हार्टचे पेशंट जिम करू शकता. हार्ट अटॅक जिममध्ये गेल्यावर येतो जिममुळं, हे कॉन्सेप्ट चुकीचं आहे. कधी होतो असं आपल्याला, तर आपल्यामध्ये ऑलरेडी हृदयामध्ये रक्तवाहिन्या जेव्हा सर्क्युलेशन काम करत असते, आपलं हार्टचं पंपिंग होत असते, तर आपल्याला टोटल 100% जे हार्टचं सर्क्युलेशन असते त्याच्यामधलं 70% जर ब्लॉक झाले आपले रक्तवाहिन्या हार्टच्या, तर तुम्हाला हार्टचे कुठलेही सिम्पटम्स त्याच्यामध्ये जाणवत नाही. तुम्ही 5 किलोमीटर पळून आला तर मी तिथे सिम्पटम्स ते दाखवत नाहीत. पण 70%च्या वर जेव्हा ब्लॉक व्हायला लागतात 80%पर्यंत, त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला सिम्पटम्स हार्टपासून जाणवायला लागतात. जसं हार्टमध्ये छातीत दबल्यासारखं वाटणे, दाबल्यासारखं वाटणे, बारीक पेन्स येणे, किंवा 80%च्या वर ब्लॉक असेल तर धाप लागणे चालतेवेळी, छातीत पाठीत कळा येणे, नंतर घाम येणे, ओव्हर एक्झर्शनला त्रास होणे, जिना चढल्यावेळी त्रास होणे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा 80 ते 90% ब्लॉकमध्ये येत असतात. आणि 90 ते 100% ब्लॉक असेल तर बोलते वेळेस धाप लागते, चालते वेळी धाप लागतोय, बसते वेळी धाप लागतोय, बसून उठते वेळी पण धाप लागतोय, आणि जिनावरी चढला किंवा जास्त फास्ट वॉकिंग केलं तर अशा टाईपमध्ये ओव्हर एक्झर्शनमुळे सिव्हिअर धाप लागत असते. तेव्हा 100% तुमचं 90 to 100%मध्ये ब्लॉक असतात, हे कन्सिडर आहे. हे फिजिओलॉजी सांगते आपल्याला. जेव्हा तुम्ही जिममध्ये येत असता, तुमचे काही वेळा जिममध्ये येतो कधी, किंवा ओव्हरवेट असलेला माणूस असतो, किंवा काही ट्रेस असतो, तणाव असतो, तो ट्रेस कमी करण्यासाठी माणूस जिममध्ये करूया आपण थोडं बॉडी रिलॅक्स करण्यासाठी येतो. काही लोकांनी पूर्वीचे व्यसन असतात, त्यातून डिटॉक्स करूया जिममुळे, जरा बॉडीला चांगलं करूया, अशा गोष्टीमुळे जिममध्ये जॉईन झालेलं असते. हे जे पूर्वीचे त्रास जे असतात आपल्या शरीरामध्ये ते असतात, परंतु आपल्याला ते जाणून येत नाही. जेव्हा जिममध्ये येतात ते ओव्हर एक्झर्शन होतं. ओव्हर एक्झर्शन म्हणजे आपल्याला लिफ्टिंग इम्युनिटी सिस्टम आपली जेव्हा असते, आपण 10 किलो वजन जेव्हा उचलायची ताकद असते तेव्हा आपण 20 किलो उचलला जातो किंवा 30 किलो उचलला जातो. ओव्हर एक्झर्शन झाल्यामुळे येणारं प्रेशर हृदयावर जेव्हा वाढलं जातं, तेव्हा काही असलेले तुमच्या शरीरातले त्रास ते तिथं उद्भवतात. म्हणून जिम केल्यामुळं हार्ट अटॅक येतो असं येत नाही आहे. कारण काही हार्ट अटॅक, आता काही लोकांनी झोपल्यानंतर एखाद्या झोपेतच हार्ट अटॅक येतो, म्हणून काय झोपायचं आपण सोडतो नाही आहे. काही वॉकिंग करायला बाहेर गेलेला असतो, अर्ली मॉर्निंग वॉकिंग, तेव्हा वॉकिंग करतेवेळी काही वेळा तिथंच हार्ट अटॅक येऊन पडतात, म्हणून का वॉकिंग करताच आपण सोडता येत नाही, चालणं सोडता येत नाही आहे. काही लोकांनी स्विमिंग करतेवेळी सडन बाहेर आल्यानंतर ओव्हर एक्झर्शन होऊन हार्ट अटॅक येतात, म्हणून स्विमिंगमुळे होतं आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे हार्ट अटॅकचं जे मेन कॉन्सेप्ट जे आहे, तुमच्या शरीरामधला जो लोड आहे, क्षार आहे, तो साठलेला, तो कधी ब्लास्ट होतो, तुमच्या पर्सेंटेज हार्टचं ब्लॉकेजचं प्रमाण जास्त असते तेव्हाच आपण त्याला हार्ट अटॅक म्हणतो. म्हणून हा कॉन्सेप्ट तुम्हाला जर चेंज करायचा असेल, तर तुम्हाला ओव्हर एक्झर्शन करायचं असेल, तर मेन तुम्हाला लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये बदल आणला पाहिजे. पहिलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे. तुमचं येणारं लोड हृदयावरचा कमी केला पाहिजे. तो कुठल्या पद्धतीने करू शकता, तर त्याला एकच पद्धत आहे की सकाळी लवकर उठणे, 1 तास वर्कआउट एक्सरसाइज करणे. तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये सकाळी उठून 5:30 ते 6:30 वर्कआउट घ्या. 6:30 ते 7पर्यंत फ्रेशअप होऊन, आंघोळ करून, देवपूजा करून, 7 नंतरचा जो टाईम आहे तणावमुक्त जीवन लाईफस्टाईलमध्ये कसं केलं पाहिजे ह्याचा विचार करा. आहारमध्ये आज काय घेतलं पाहिजे त्याचं नियोजन करा. आपले व्यसनं असतील तर ते कमी करा, बंद करा. आणि आळस हे सगळ्यात मोठं व्यसन आहे, त्यासाठी हे सगळं बॅलन्स करायचं, आळस आपल्या शरीरातला घालवला पाहिजे. हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला शरीर एक बॅलन्सिंग माइंड तयार करतं. आणि जेव्हा बॅलन्सिंग डाईट आणि बॅलन्सिंग विचार ही तत्त्व जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा बऱ्याचपैकी तुमचे त्रास कमी होतात. म्हणून हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे की जिममुळं, कारण जिम केल्यामुळं हार्ट अटॅक हा कॉन्सेप्ट नाही आहे. पण जिममध्ये तुम्ही प्रमाणापेक्षा असलेल्या त्रासामध्ये ओव्हर एक्झर्शन केला, त्याचे कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता असते. म्हणून कुठल्या पण हार्ट पेशंटला जर जिममध्ये गेला, तुम्हाला जे जमतं त्या पद्धतीने तुम्ही एकदम ट्रेडमिल जाऊन जोरात पडायची गरज नाही आहे. तुम्ही वॉकेबल डिस्टन्स एक्सरसाइज करू शकता.
एकदम ओव्हर एक्झर्शन करण्याच्या ऐवजी तुम्हाला जे जमतं तेवढ्याच लिमिटमध्ये केला तर तुम्हाला कुठलेच कॉम्प्लिकेशन असं जाणवणार नाही. म्हणून कुठल्या पण कार्डिॲक पेशंटला आपल्याला जर ट्रीटमेंट नुसार जर आपण नॅचरल म्हणजे आपण जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये जर ट्रीटमेंट करून घेतो तेव्हा स्वतः विचार करून थोडं बदलावं लागतं. आणि त्याच्यामुळं असं जिमला गेल्यानंतर कुठले किंवा पोहायला गेल्यानंतर किंवा पळायला गेल्यानंतर किंवा चालत गेल्यानंतर किंवा झोपल्यावर हा अटॅकचं प्रमाण येईल ह्या भीतीनं आपण जीवन काढण्यापेक्षा आपण काय येतं हे विचार करून स्वतःला बदल करण्याचा जर स्टाईल घेतला आणि त्याच्यानुसार तुम्ही जर लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केला तर बऱ्याचपैकी तुमचे कॉम्प्लिकेशन निघून जातील. थँक्यू.